हॅलो नमस्ते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर चला आज बनवूया ढोकळा. आणि बऱ्याच दिवसापासून मला ढोकळा तुम्हाला दाखवायचा होता, म्हणजे माझ्या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे. तर चला दाखवते साहित्य काय लागतं ती. लागणारं साहित्य: 1 ग्लास पाणी, सोडा 1 चमचा घेतला आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा हळद, साखर, मीठ, सायट्रिक ॲसिड. हे सगळं आपलं 1-1 चमचाच घ्यायचे आणि 2 पळ्या तेल घ्यायचे. पावशेर पीठ असेल, हे अंदाजे घेतलेलं पीठ आहे. आणि एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा ढोकळा होणार आहे आपला. तर हे 4 साहित्य आता घालून घ्यायचं आपल्याला: साखर, मीठ, हळद आणि सायट्रिक ॲसिड हे घालून घ्यायचं आपल्याला. तेलसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच घालून घ्यायचं बरं का. आणि एकदम सोप्या पद्धतीने होतो हा ढोकळा. आणि जास्त तुम्हाला काय सुद्धा बॅटर असं भिजवत ठेवायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. आणि फिरवायला सुद्धा खूप सोपं जातं का, तर मिक्सरमध्ये छान असं हलकं होऊन जातं पीठ. तर मी आता सायट्रिक ॲसिड घालून घेते, त्यानंतर साखर घालते. आणि साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालू वाटली तर घाला, पण मी थोडीशी घातली ती. आणि मीठ घातलं आणि त्यानंतर हळद आणि तेल घालायचं आपल्याला. आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि लागलं असं पाणी अंदाजे टाकायचं बरं का, पाणी एकदम तुम्ही टाकू नका. आणि सोडा एकदम शेवट ठेवायचा आपल्याला, ज्यावेळेस आपलं कढईमध्ये आपण गरम करायला ठेवतं पाणी. आणि फिरवून झाल्यानंतर आपल्याला शेवटला सोडा घालायचा आणि लगेच आपल्याला पाण्यामध्ये स्टीम करायला ठेवायचे. का तर पाण्यात ताटाला तेल लावून घ्यायचे, म्हणजे कसं होतं स्टीम करायला तयार असलं की आपण घालू शकतो. तुम्हाला तर दाखवते मी पटकन पुढं. तर आता मी फिरवून घेतलेले आणि आता मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलं की आपल्याला त्यानंतर लगेच आपल्याला थोडं जसं पाणी लागलं असं घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही. तर मी फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला. आणि त्यानंतर जर घट्टसर असं झालं की मग त्यामध्ये आपल्याला सोडा घालून घ्यायचं शेवटला. आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. तुम्हाला जवळून पण दाखवते आता मी. तर आता मी सोडा घातलेले आहे, आता फिरवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि एकदम सोपी पद्धत आहे बरं का, काही अवघड नाही. फिरवून घ्यायचं, मग जरा थोडंसं ते जास्त हलकं होऊन जाते पीठ जरा. आणि आता तुम्हाला पीठ पण दाखवते. आणि त्यावेळेस आपल्याला कढईमध्ये पाणी घालून एक ताट ठेवलेले, त्या ताटाला मी तेल लावून घेतलेले. आणि पूर्ण लगेच आपल्याला झटकीपट आपल्याला सोडा टाकला की एकच राऊंड फिरवून घ्यायचं आणि लगेच ते पटकन ताटामध्ये काढून घ्यायचे. आणि एकदम सोपी पद्धती बरं का. आणि काही नाही, जास्त काही त्याला साहित्य पण लागत नाही. सायट्रिक ॲसिड हे फक्त ऑप्शनल नाही, ते कंपल्सरी लागतंच बरं का. बाकीचं तुम्ही साखर जरी नाही घातली तरी चालते, का तर आपल्याला नंतर आपण साखर पाणी घालणारच आहे. म्हणजे जे लिंबू सरबत करतो ना आपण, तसं करून घ्यायचं आहे आपल्याला एका साईडला. ते तुम्हाला पुढं गेले की दाखवतेच मी. आणि मोजून आपल्याला 10-20 मिनटं ठेवायचे. एक 20 मिनटात तर होऊन जातो आणि जास्त वेळ लागत नाही. आणि ती पण आपल्या डाळीवरती अवलंबून असतं बरं का. तर डाळ कशी असेल तसं. तर आता मी चांगलं मस्त त्याच्यावर वजन ठेवलेलं आहे, म्हणजे खलबत्ता. आणि त्यानंतर कढीपत्त्याची फोडणी लावून घेतलेली आहे. कढीपत्ता, जिरं, मोहरी, आपल्याला तीळ जर असेल तीळ टाकू शकता तुम्ही. आणि छान अशी फोडणी द्यायची. आणि फोडणी देऊन झाले की साखर पाणी मी कमी करून घेतलेले, तर साखर त्यात लिंबू पिळायचं आहे आपल्याला. आणि पाणी चमच्याने घालायचे आणि सुरीने कट मारून ठेवायचे. आणि एक 5 मिनटं ठेवून टाकायचे, म्हणजे कसं होतं पाणी पूर्ण शोषून घेतो ढोकळा. आणि मग चवीलाही खूप छान होतं बरं का. आणि पूर्ण म्हणजे पाणी असं आतमध्ये सोप करून घेतं ते. तर बघा तुम्हाला दाखवते, छोटीशी म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली मी, एकदम बारीक. आणि आता कट पण करून दाखवते तुम्हाला. आणि एकदम छान असा स्पॉन्जी असा ढोकळा होतो. आणि एकदम सोप्या पद्धतीने, काही आपल्याला मार्केटमधून जाऊन आणायची सुद्धा गरज नाही. आणि एका वाटीसुद्धा बराचसा होतो बरं का. तर आता मी खूप दिवसातून करत होते, त्याच्यामुळे मी जरा जास्तच क्वांटिटीत केलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग पहा आणि कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हालासुद्धा जमणार आहे. फक्त आपल्याला सायट्रिक ॲसिड लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझी मुलं तुम्हाला ढोकळ्याचा फीडबॅक सांगतील. तुम्ही नक्की सगळ्यांना ऐका. श्री स्वामी समर्थ. वाव, खूप छान झालेला आहे ढोकळा. एकदम स्पॉन्जी झालेला आहे पहा. दादा कसं झालं सांग. छान झालं.